जय हिंद दोस्तों, हा जो ऊसाचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गलगले गाव तालुका कागल आणि या व्हिडिओमध्ये जे दिसणारे शेतकरी आमचे डॉक्टर सूर्याजी आळवेकर. तर डॉक्टर बोला की. नमस्कार. नमस्कार. सांगा. हा ऊस 13-3-73 या जातीचा आहे. त्या ऊसाला आपण साहेबांनी दिलेलं खत प्रोटीनजन ॲग्रीबूस्ट हे एक वेळच वापरलेलं आहे. हा डाव्या हातातील ऊस आहे, हा प्रोटीनजन ॲग्रीबूस्ट आहे. हा आणि हा आहे हा आपल्या रेग्युलर घेतला आहे. दोन्ही एकत्र करा डॉक्टर. ऊसाचा ऊसांची जात एकच, लागण एक वेळेचीच, पण फरक बघा किती आहे. त्या ऊसामध्ये प्रोटीजन्य ॲग्रोबूस्टच्या ऊसामध्ये जाडीचं प्रमाण भरपूर आहे आणि हा लागवडीवरील म्हणजे केमिकल युक्त रासायनिक खत वापर केलेला हा ऊस आहे. बर बर. ह्या दोन्हीमध्ये फरक बघा. हा प्रोटीजन्य ॲग्रोबूस्ट खत वापरलेल्या ऊसाची पानाची रुंदी, पानाची रुंदी आपण बघूया डॉक्टर. आता ऊस बाजूला ठेवा. आता पानं घ्या, त्या ऊसाची पानं घ्या. ही प्रोटीजन्य ॲग्रोबूस्ट त्यांचं घ्या. वापरलेल्या ऊसाची पानाची एक एक पान घ्या, फक्त एक एक पान घ्या आणि त्याचे एक एकच पान घ्या. हां, ठेवा ते पानावर पान. हे प्रोटीजन्य ॲग्रोबूस्ट वापरलेल्या डाव्या हातात. डाव्या हातातील हे ऊसाचं पान आहे आणि रासायनिक खत वापरलेलं. ठीक आहे. आता ह्याच्यात फरक बघा. या दोन्हीचा फरक बघितला तर असा आहे बघा. रुंदी प्रोटीजन्य ॲग्रोबूस्ट वापरलेली जी रुंदी भरपूर आहे. रुंदी बघा. शिवाय लांबी ही आहे. लांबी सेम आहे पण रुंदीचं प्रमाण जास्त आहे. लांबी सेम आहे पण रुंदी जास्त आहे. तसंच ऊसाची उंची पण सेम आहे. हा, दोन्ही ऊसाची. पण कांड्यामधला बदल, कांड्यामधील बदल आणि प्रोटीन ॲग्रोबूस्ट वापरलेला त्याची जाडी ही जास्त आहे. आता हा झाला ऊसातला फरक. आता आपण मातीतला फरक बघूया. या, आता ही माती बघा. ही माती एकदम भुसभुशीत माती आहे आणि ही बांधाच्या कडेलाच आहे, जवळच्या जवळच आहे. ठीक आहे. आता याच व्हिडिओमध्ये आपण इकडे जाऊया. एकच बांधमध्ये आहे आणि हे बघा, हे इथं काय भुसभुशीतपणा आहे का बघा. रान दाबता येत नाही, कठीण रान येते, कठीण. ठीक आहे ना. तर हे अशा पद्धतीचा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, मला तुम्हाला ह्याच्यात सांगायचं एकच आहे की ऊसामध्ये सुद्धा प्रोटीनजन ॲग्रीबूस्टचा खूप चांगला फरक दिसतोय. तेव्हा आपण आपल्या ऊसामध्ये प्रोटीनजन ॲग्रीबूस्ट नक्की वापरा. आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जरूर तुमच्या कॉमेंट्सचा आम्ही त्या ठिकाणी वाट पाहू. तुमच्या कॉमेंट्स जरूर टाकत राहा. अशा रीतीने हा व्हिडिओ या ठिकाणी आम्ही समाप्त करत आहे. जय महाराष्ट्र.